इथे जानू एकटीच कधीपासून अमितची वाट पाहत बसली होती. ती पण खूपच खुश होती. आज फायनली तिच्या मीतने इतक्या दिवसांपासून पाहिलेलं स्वप्न खरं होत होतं. हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला तर नक्कीच त्यांच्या कंपनीला जगातल्या 5 कंपनींमध्ये स्थान मिळणार होतं. म्हणून ती तिच्या मीतसाठी खूप खुश होती. ती आता तिथे बसून अमितची वाट पाहत होती. पण तिला हे नव्हतं माहीत की कोणाची तरी नजर तिच्यावर स्थिरावली होती, जो कधीपासून तिलाच पाहत होता. आता पुढे ती व्यक्ती जी कधीपासून जानूवर नजर ठेवून होती, त्या व्यक्तीने आता कोणाला तरी फोन केला आणि त्या समोरच्या व्यक्तीसोबत त्याचं काही बोलणं झालं. मग त्या समोरच्या व्यक्तीने काहीतरी असं सांगितलं जे ऐकून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक कुत्सित स्माईल आली. आता अमितची मीटिंग संपली होती. मिस्टर सूरज सिंघानियांसोबत महत्त्वाचं डिस्कशन होतं, ते आता झालं होतं. तसं अमितने त्यांचा निरोप घेतला आणि तो आणि त्याची टीम बाहेर आली. कधीपासून त्याची वाट पाहत असलेली जानू उठली आणि त्याच्याजवळ गेली. इज एव्हरीथिंग ओके? तिने विचारलं. तशी त्याने हसून होमध्ये मान डोलावली. आता ते सर्वजण तिथून निघाले आणि राज्याध्यक्ष ग्रुपमध्ये गेले. अमित आत येताच पूर्ण स्टाफने त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. तो पण हसला. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू टू. This success is not only mine, but you also have a fair share in it. तुमचं सर्वांचं पण खूप खूप अभिनंदन. हे यश फक्त माझ्या एकट्याचं नाही आहे, तुमचाही त्यामध्ये बरोबरचा हिस्सा आहे. तो म्हणाला तसं सर्वांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. आता कॉन्फरन्स हॉलमध्ये सगळे जमले होते. बरोबर मध्ये एका टेबलवर खूप मोठा केक ठेवला होता, ज्यावर कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर सक्सेस लिहिलं होतं. अमितने जानूला सोबत घेऊनच तो केक कट केला. ऑफिसमध्ये छोटीशी पार्टी झाली आणि मग सगळे आपल्या आपल्या कामाला लागले. थोड्या वेळाने रॉनीने एक मीटिंग अरेंज केली. सगळे मीटिंग हॉलमध्ये जमले. अमित उठला आणि बोलू लागला. हॅलो एव्हरीवन, आज मी माझं आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. आपण इतक्या महिन्यांपासून जी मेहनत घेतली होती त्याचं आज चीज झालं. सिंघानियाज प्रोजेक्ट आपल्याला मिळणं ही एक खूपच मोठी गोष्ट आहे. भारतातल्या इतक्या मोठ्या मोठ्या कंपनींना मागे टाकून आपल्या कंपनीला हा प्रोजेक्ट मिळाला आहे. पण आत्ता ह्या यशाने आपण हुरळून न जाता आपल्याला जोमाने कामाला सुरुवात करायची आहे आणि हा प्रोजेक्ट 100% खऱ्या अर्थाने यशस्वी करून दाखवायचा आहे. आणि त्यामध्ये मला तुम्ही साथ द्याल ना? अमितने विचारलं. तसे सगळ्यांनी हो म्हणून त्याचा उत्साह वाढवला. तसा तो हसला. थँक्यू गाईज अँड ऑल द बेस्ट, तो म्हणाला आणि मग काही बेसिक इन्फॉर्मेशन त्याच्या स्टाफला देऊन तो त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. रॉनी, ऑल सेट ना? अमितने विचारलं. येस बॉस, मोठ्या साहेबांची केबिन रेडी झाली आहे, रॉनी बोलला. दॅट्स गुड, अमित पण हसून बोलला. त्याला पण कधी एकदा त्याचे डॅड ऑफिस जॉईन करतात असं झालेलं. इतक्यात त्याचा फोन वाजला. हे हाय माय ब्रदर, हाऊ आर यू? अमित बोलला. आय एम फाईन ब्रो, बट फर्स्ट ऑफ ऑल हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू, कुणाल बोलला. हे कुणाल, थँक्यू सो मच डिअर, अमित हसून बोलला. यू आर मोस्ट वेलकम ब्रो, पण नुसतं थँक्यू नकोय मला, जंगी सेलिब्रेशन झालं पाहिजे, कुणाल बोलला. तसा अमित हसला. हो हो, सगळं होईल. तू आल्यावर आपण करूया जंगी सेलिब्रेशन, ओके? पण तू आधी सांग, तुला मी इन्फॉर्मेशन काढायला सांगितली होती, ती काढलीस का तू? अमितने विचारलं. येस ब्रो, काढली इन्फॉर्मेशन. थोडं अजून काही मिळतंय का ते बघतो आणि मग तुला मेल करतो, चालेल? कुणाल बोलला. हो हो चालेल. अँड थँक्यू सो मच डिअर, तू तिथलं सगळं मॅनेज करतोय म्हणून मी इथे नवीन प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकलो, अमित बोलला. काय ब्रो, आता काय आपण थँक्स गिव्हिंगच करणार आहोत का? कुणाल बोलला. तसा अमित हसला. चल बाय, टेक केअर, अमित बोलला आणि त्याने फोन कट केला. आता ऑफिस सुटलं होतं आणि अमित आणि जानू घरी पोहोचले होते. घरी पण मॉमने त्यांच्या स्वागताची खूप छान तयारी केली होती. घरी पण केक आणला होता. मॉम डॅडने त्यांचं अभिनंदन केलं. मग दोघेही फ्रेश होऊन खाली आले. आता अमितने तो केक कापला आणि सर्वांना भरवला.
मॉमने आज खूप साऱ्या त्यांच्या आवडीच्या डिशेस बनवल्या होत्या. दोघेही खूपच खुश होते. मॉम डॅडच्या चेहऱ्यावरचा आनंद तर ओसंडून वाहत होता. डॅड, तुमची केबिन रेडी झाली आहे, तर आता उद्यापासून तुम्ही आपलं ऑफिस जॉईन करू शकता, अमित बोलला. अरे वा, मस्तच, मॉम बोलल्या. ठीक आहे, येईन मग मी उद्या ऑफिसला, राम बोलले. वाव डॅड, कॉंग्रॅच्युलेशन्स, जानू बोलली तसं राम हसून तिला थँक्यू बोलले. डॅड, आय एम सो मच एक्सायटेड टू सी यू ऑन युअर राईटफुल चेअर. डॅड, मी खूप जास्त उत्साहात आहे तुम्हाला तुमच्या हक्काच्या खुर्चीवर बसलेलं बघण्यासाठी, अमित बोलला तसे रामचे डोळे पाणावले. डोंट क्राय डॅड, आता आपल्या आयुष्यातलं सगळं वाईट निघून गेलंय. आता फक्त आणि फक्त आनंद असणार आहे आपल्या आयुष्यात, अमित त्यांच्या जवळ जाऊन बोलला. तशी त्यांनी समाधानाने मान डोलावली. रात्री अमितच्या बेडरूममध्ये दोघेही बाल्कनीमध्ये त्या सोफ्यावर बसले होते. जान, आज मी खूप खुश आहे, तो बोलला. मी पण मीत, तुमच्यासाठी खूप खुश आहे, ती पण बोलली. जानू, पण मला थोडी भीती पण वाटते, तो थोडा नर्वस होत बोलला. कसली भीती मीत, तिने विचारलं. जान, हा प्रोजेक्टच इतका मोठा आहे, त्यामुळे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण तेवढीच जास्त आहे. रिस्क खूपच मोठी आहे ह्यात, म्हणून मला भीती वाटते की जर हा प्रोजेक्ट सक्सेसफुल नाही झाला तर सगळं उद्ध्वस्त होईल, तो खूप गहन विचार करत बोलला. तसा तिने त्याच्या ओठांवर तिचा हात ठेवला. नो मीत, असं काहीच नाही होणार. तुम्ही अमित राज्याध्यक्ष आहात, हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही कधीच हरणार नाहीत. तुम्ही शून्यातूनही जग निर्माण करू शकतील. मग हा तर एक प्रोजेक्ट आहे जो तुम्ही नक्कीच यशस्वी कराल. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर, आणि माझी साथ तर नेहमीच तुमच्या सोबत आहे, ती बोलली तसा तो तिच्या डोळ्यात हरवला. एकटक. असं काय पाहत आहात तुम्ही मीत, तिने विचारलं. जान, तुझ्यासारखी बायको असल्यावर कोणता नवरा मागे वळून बघेल? तुझ्यासारखी सपोर्टिव्ह बायको मिळायला पण भाग्य लागतं जान. अँड आय एम सो मच लकी टू हॅव यू इन माय लाईफ. आणि मी खूप नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात तू आहेस, तो बोलला तशी ती गालातच हसली. मी टू मीत, ती पण नशीबवान आहे असं म्हणत होती ती त्याला. त्यावर हसला तो. जानू, ह्या प्रोजेक्टसाठी मला नेहमीपेक्षा जास्त मेहनत आणि जास्त वेळ द्यावा लागणार आहे, त्यामुळे कदाचित तुला जास्त वेळ द्यायला नाही जमणार मला. तू मला समजून तर घेशील ना डिअर, तो तिचा चेहरा ओंजळीत पकडून बोलला. थोडा आवाज ओलावला होता त्याचा, पण त्याचं असं बोलणं ऐकून तिलाच भरून आलं. इट्स ओके मीत, तुम्हाला हे बोलून दाखवायची काहीच गरज नाही आहे. मला माहीत आहे प्रोजेक्ट खूप मोठा आहे, त्यामुळे साहजिकच आहे तुम्ही बिझी होणारच ना. आणि अशा सिच्युएशनमध्ये मी तुम्हाला नाही समजून घेणार तर मग कोण घेईल? आणि असंही फक्त वेळ नाही देणार ना तुम्ही मला, पण मी तर तुमच्या हृदयात आहे ना, तिथे ॲडजस्ट करेन मी, ती त्याला डोळा मारत बोलली. तसं सेंटी झालेलं वातावरण थोडं हलकं फुलकं झालं. ओ माय जान, यू आर सो लवली, तो खळखळून हसला त्यावर आणि त्याने तिला एका बाजूने मिठीत घेतलं. मीत, तुम्ही पूर्ण दिवस बिझी राहा, पण रात्री मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. रात्र फक्त माझ्यासाठी असेल तुमची, ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलली. येस माय डिअर, आय प्रॉमिस, तो तिच्या कपाळावर किस करत बोलला. जान, त्या रात्री कधी येतील माहीत नाही, पण आजची रात्र पण मेमोरेबल करूया का आपण? कारण आत्ता मी स्वतःला कामात झोकून दिल्यानंतर हे क्षण आपल्याला कधी अनुभवायला मिळतील काय माहीत, तो खूप खोलवर तिच्या डोळ्यात बघत बोलला. तशी तिने मान होकारार्थी डोलावली. येस येस मीत, ही रात्र इतकी स्पेशल बनवा की पुढचे काही दिवस त्या आठवणींवर आपण राहू शकू, ती पण एकदम सिडक्टिव्ह आवाजात बोलली. तसं त्याने तिला खूप जोरातच स्वतःजवळ ओढलं आणि तो तिच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करू लागला. त्याचा हात तिच्या पाठीवरून फिरत होता आणि तिच्यात कामभावना जागृत करत होता. मग त्याने तिच्या ओठांना ताब्यात घेतलं आणि हळूवार किस करू लागला तो. पण पटकन ती स्वतः बाजूला झाली आणि तिने त्याचा चेहरा तिच्या दोन्ही पंजांमध्ये पकडला. मीत, किस मी पॅशनेटली लाईक यू नेव्हर डिड बिफोर,
तो नेहमी तिच्या कलेकलेने घ्यायचा, म्हणून तो तिला हळूवार किस करत होता. पण आज तिला त्याचा उत्कट स्पर्श हवा होता, म्हणून ती तिला पॅशनेटली किस करायला सांगत होती, जो ह्याआधी तिने कधीच अनुभवला नसेल असा. तिच्या अशा बोलण्याने तो अधिकच उत्तेजित झाला आणि खूपच रफली तिच्या ओठांना कुस करू लागला. तिला पण आवडत होता त्याचा तो रफनेस. ती पण त्याला पुरेपूर प्रतिसाद देत होती. किस करत त्याने तिच्या खांद्यावरचा पदर ब्लाऊज सकट खाली सरकवला आणि फुल फोर्सली तिला किस करू लागला. त्या बाल्कनीमधल्या सोफ्यावरच त्यांचा प्रणय रंगात आलेला. पण जेव्हा दोघांनाही भावना अनावर झाल्या, त्याने तिला उचलून घेतलं आणि रूममध्ये बेडवर आणलं. त्याचे राकट पुरुषी हात तिच्या पूर्ण शरीरावरून फिरू लागले आणि तो त्याचं उत्कट प्रेम तिला फील करवू लागला. आणि तीसुद्धा जसं की ह्या एका रात्रीतच त्याचं सगळं प्रेम तिला मिळवून घ्यायचं आहे, अशा उद्देशाने त्याला प्रतिसाद देऊ लागली. आज तिला तो नेहमीपेक्षा खूपच वेगळा भासत होता. शेवटी मिलनाच्या त्या सुंदर क्षणानंतर ते दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी जानूला लवकरच जाग आली. तिने पाहिलं तर बाजूला अमित एकदम शांत झोपला होता. त्याचा एक हात तिच्या अंगावर होता. त्याने तिला असं काही स्वतःजवळ जखडलं होतं, जसं काही सोडलं तर ती दूरच निघून जाणार होती त्याच्यापासून. तिला तर विचार करूनच हसायला आलं. पण तो मात्र एकदम शांत झोपला होता. ती त्याला एकटक पाहत होती. तसं त्याला एकटक ती तासनतास पण पाहू शकत होती. तिचं आवडीचं काम होतं ते. त्याच्या त्या सिल्की दाट केसांतून हात फिरवण्याचा खूप मोह होत होता तिला. पण आजची ही शांत झोप आता येणाऱ्या पुढच्या काही दिवसात त्याला मिळेल की नाही नव्हतं माहीत तिला. म्हणून तिने त्याला झोपू दिलं आणि ती उठून निघून गेली. आता दोघेही ऑफिसला जाण्यासाठी रेडी झाले होते. जान, मी खाली जातो. डॅड रेडी झालेत का ते बघतो. तू ये खाली, ओके? तो बोलला तशी तिने होमध्ये मान हलवली. आज डॅड इतक्या महिन्यांनंतर ऑफिसला जाणार होते. त्यांचे डोळे पाणावले होते. मॉम पण पदराने डोळे पुसत होत्या. शेवटी मॉमचा निरोप घेऊन ते तिघेही ऑफिसला निघून गेले. ऑफिसमध्ये डॅडचं खूप छान प्रकारे स्वागत केलं गेलं. मग अमित त्यांना त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेला. त्यांची केबिन अशीच बनवली होती जेणेकरून तिथे वावरताना त्यांना काहीच त्रास होणार नाही. आणि त्यांचा मदतनीस सुरेश पण होताच. तो ऑफिसमध्ये पूर्ण दिवस डॅड सोबतच असणार होता, म्हणून अमित पण निश्चिंत होता. त्याच्या डॅडच्या येण्याने त्याला खूप मोठा सपोर्ट मिळाल्यासारखं वाटत होतं. अमितने मॅनेजरला डॅडना सगळं समजावून सांगायला सांगितलं आणि तो त्याच्या केबिनमध्ये गेला. बॉस, सिंघानियाज ग्रुपकडून मेल आलाय आजच्या ऑनलाईन मीटिंगसाठी. रॉनी बोलला. रोजीची ट्रान्सफर झाल्यापासून पुन्हा सगळी जबाबदारी रॉनीवरच पडली होती. ऑनलाईन मीटिंग? अमितने प्रश्नार्थक विचारलं. येस बॉस, मिस्टर सिंघानिया आज मुंबईत नाही येत, म्हणून ऑनलाईन मीटिंग करायला सांगत आहेत ते. काहीतरी इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट करायची आहे त्यांना. रॉनी बोलला. इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट? ओके, किती वाजताची मीटिंग आहे? अमितने विचारलं. आत्ता 10 वाजताची. 15 मिनिट्स आर लेफ्ट, रॉनी बोलला. ओके देन, लेट्स गो, अमित बोलला आणि रॉनीसोबत कॉन्फरन्स हॉलमध्ये निघून गेला. रॉनीने लॅपटॉप LED कनेक्ट केलं आणि व्हिडिओ कॉलद्वारे त्यांची मीटिंग सुरू झाली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.